पाहायला गेलं तर ग्रामीणमध्ये 5 बाईक्स असतील, ओपन्समध्ये सुद्धा 6 बाईक्स मिळवल्यात. 11 बाईक्स मानकरी आहे. आकाश तारेकरला सुद्धा बाईक मॅन संबोधलं जातं. त्याच्या नावावर बऱ्याचशा बाईक्स आहेत. शंकरदादा मात्रे हा चेंडू लेवरफुल टॉस होता. इथे मात्र स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पाहायला गेलं तर फार मोठं नाव आहे द लेजंड शंकरदादा मात्रे. यावेळेस मात्र अटॅक पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजीसाठी नेहमीच ओळखलं जातं शंकरदादा मात्रे यांना. कारण पाहायला गेलं तर ज्यावेळेस मुंबई संघ आपल्याकडे यायचा खेळायला ग्रामीण क्रिकेटमध्ये, तेव्हा मात्र त्यांच्या मुंबई संघाची दादागिरी कोणी थांबवली असेल तर या गोलंदाजांना शंकरदादा मात्रे. हा चेंडू उस्मान आडव्या बॅटने खेळलाय. अत्यंत वेगानं पुन्हा एकदा घरंगळत जाणारा हा चेंडू मिडविकेट सीमारेषा पार करतोय. उस्मानच्या बॅटमधून दुसरा चौकार. दोन चौकारांच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. राधे एंटरप्राइजेस चिरले संघ करतोय फलंदाजी. अर्थातच उमर 11 मुंबई. शंकरदादा मात्रे 3 निर्धाव चेंडू टाकलेत, 2 चौकार, पहिलं पॉवर प्लेचं षटक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा रिस्ट्रिक्शनचा फायदा उचललाय. चेंडूला लॉफ्ट केलाय. मिडविकेटला एक टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता या ठिकाणी हे मैदान आहे विठ्ठल रखमाई ओवळ्याचं मैदान. ओवळा म्हटल्यानंतर डिसिप्लिन फार महत्वाचे आहेत. बॉस फायटर संघ जो फायनल मध्ये पोहोचलेला आहे, 3 आयकॉन प्लेयर तुम्हाला घ्यावे लागतील. जर 3 आयकॉन प्लेयर तुम्ही घेऊ शकले नाही तर नियम आमचे कडक आहेत. तुम्हाला जी रक्कम मिळेल फायनल मध्ये त्यातले 25% रक्कम कापली जाईल. कारण आता धावांची पेनल्टी देऊ शकत नाही, त्यामुळे पैशांच्या रूपामध्ये पेनल्टी असेल. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी 3 आयकॉन खेळाडू बॉस फायटर संघाला खेळवावेच लागतील. दीपक सर काय म्हणाल? नक्कीच या ठिकाणी पेनलाइज केलं जाईल. तर या ठिकाणी नियम आहे 3 आयकॉन खेळाडू म्हणून घ्यावं लागेल. वळूया आपण सामन्याकडे. पहिला षटक आपण पाहिलं. शंकरदादा मात्रे यांचे 3 डॉट बॉल्स आणि उस्मान पटेलच्या 3 चौकार. म्हणजे असं एक मिश्रित प्रकारचं षटक पाहायला मिळालं पॉवर प्लेचं. दुसरं षटक आपल्या समोर येईल. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. पाहायला गेलं तर चौकार आणि षटकार अडवण्यासाठी एक मात्र डावखुराताचा फलंदाज मुन्ना शेख. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि दुसरा क्षेत्ररक्षक वाईडीस ठेवलाय. पाहायला गेलं तर लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. मुन्ना शेख खूप प्रचलित असं नाव. पाहायला गेलं तर STCPL च्या ठिकाणी 4 व्हीलर कार होती. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला होता मुन्ना शेख. यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवर काय अफलातून फलंदाजी काल केली होती या फलंदाजांना. अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस. पहिला चेंडू अंगद पाटीलला ठोकतोय मुन्ना. यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक टप्पा पडल्यानंतर 4 धावांकरता मुन्ना भाई, मुन्ना भाई, मुन्ना भाई, मुन्ना भाई. नक्कीच जशी मैदानामध्ये परिस्थिती तसं मात्र संगीत वाजवायला या ठिकाणी बघतात आमची मंडळी. अर्थातच DJ सँडी मॅडी खूप मोठं नाव साऊंडच्या दुनियेमधील. आणि पाहायला गेलं तर बरीच जण कंचन पालकर सर पाहायला गेलं तर बरीच जण फक्त डीजेचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा येत असतात. कारण DJ सँडी मॅडी म्हटलं की यांची लोकप्रियता एवढी शिखरावर आहे. खरंच पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा स्वागत करूया. अंगद पाटील इनामपुरी. खरगर इनामपुरी येथील खेळाडू. परंतु या खेळाडूनं मात्र कमी वयामध्ये कमी वेळामध्ये मात्र उंच शिखर गाठलेत. अक्षरशः लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ होणारा हा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवर. मुन्नासाठी बाउन्सर फेकण्याच्या तयारीमध्ये, परंतु मुन्ना ऐकण्यास तयार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये 4 धावांकरता मुन्नाच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. मागचे
4 चेंडू आपण पाहिले तर 4 चेंडूंवर लगातार 4 चौकार आले. राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघासाठी काय अफलातून फलंदाजी होते. पहिले 2 चेंडू निर्धावानं सुरुवात झाली होती, तदनंतर मात्र वेग वाढवला उस्माननं आणि आता मात्र पुन्हा नाशिकचा हा खेळाडू गतवर्षी एनडी ट्रॉफी कॉमोटे येथे सुद्धा बेस्ट बॅट्समन ओपनची टुर्नामेंट झाली होती. त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा या खेळाडूनं उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मिळवलं होतं आणि शक्ती चषकाला कोण विसरणार. या वर्षीचा हंगाम अंगद पाटील पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला होता. चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. फार मोठा संघ आहे रायगड ग्रामीण क्रिकेटचे धुरंदर आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 संघांमध्ये शक्ती चषक येथे सेमीफायनलचा सामना सुद्धा पाहायला मिळाला होता. त्या सामन्याचा आस्वाद आम्ही त्याच मैदानावरून घेतला होता. तर रायगड ग्रामीण त्याचप्रमाणे उमर 11 असा सामना आणि तो सामना मात्र त्यावेळेस जिंकला होता. अर्थातच उमर 11 संघानं इथे मात्र ओळ्याच्या मैदानावर घरच्या मैदानावर परतफेड करण्याची ही नामी संधी आली आहे. परंतु त्यासाठी 100%पेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. घाम गाळावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न करावे लागतील. कारण रायगड ग्रामीण क्रिकेटच्या सर्वच खेळाडूंमध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे आणि व्यावसायिक खेळाडूंनी ती क्षमता मात्र पाहिले. त्यामुळेच हा सामना चुरशीचा होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. अंगदचा हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन कडे पंचांचा इशारा येतोय. चेंडू नो बॉल, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता 7 धावा मिळतील. लुळाचं पाणी कशाला ढवळीले मागाच्या पिल्याला ही पॉवर प्लेची षटके आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिकार दोनही खेळाडूंकडून केला जातोय. कारण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर अक्षरशः या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी केली जाते. अंगदचा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू होता. यावेळेस मात्र फ्री हिटचा हा चेंडू त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रयत्नानं मात्र आलं अपयश. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 29 या आकड्यावर. 29 रन्स. साथी गुणलेखक आमचे कांचनजी पालकर त्यांनी सुद्धा शक्ती चषक मुंबई येथे यावर्षी जाऊन गुणलेखनाचं काम केलं होतं. खऱ्या अर्थानं फार मोठे पाहायला गेलं तर गुणलेखक म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. मुन्ना शेख साठी हा चेंडू अत्यंत वेगाने आला. अंगद पाटीलचा अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक केलं जाते गोलंदाजाकडून. म्हणजे पाहायला गेलं तर कधी तू कधी मी असं हे चित्र मैदानावर पाहायला मिळतंय. कारण पहिल्या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू 3 चौकार म्हणजे कधी फलंदाजांची बाजी कधी गोलंदाजांची बाजी असाच हा सामना शेवटपर्यंत सर्वांना खेळवून राहील. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 29. राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची तर या ठिकाणी उस्मान पटेल या फलंदाजानं बॅक टू बॅक जर 3 षटकार लगावले तर नेक्सेसचे पार्टनर निलेश भाई पटेल यांच्याकडून 1000चं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात 29 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र पॉवर प्ले नसेल, क्षेत्ररक्षणाचा निर्बंध हटणार. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आता मात्र मागे गेलंय. हॅलो, 10,000चं पारितोषिक आहे. सॉरी मी 1000 रुपये बोललो, पण तब्बल 10,000चं पारितोषिक आहे. तर लगातार 3 षटकारांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसं लावली जातात. उस्मान पटेलसाठी हे पारितोषिक आहे. तर वळूया आपण 3ऱ्या षटकाकडे. पुन्हा एकदा शंकरदादा मात्रे यांनी हात्यामध्ये षटक घेतलं. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. समोर उस्मान पटेल, रायगडचा टायगर. यावेळेस मात्र उस्मान पटेलना पहिल्याच चेंडूवर शंकरदादा मात्रे यांच्यावर आघात केला जातोय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत षटकार. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला आणि जमिनीचा मालक वाचवण झाला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला आणि जमिनीचा मालक वाचवण झाला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला आणि जमिनीचा मालक. पहिल्या षटकामध्ये शंकरदादा मात्रे यांच्यावर 3 चौकार लगावले होते.
उस्मान पटेलला, परंतु या षटकामध्ये सुरुवात केली जाते षटकारानं. उस्मान पटेल एक मोठं नाव, क्रिकेट जगतामधील फार मोठा व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याला संबोधलं जातं. यावेळेस मात्र शंकरदादा मात्रे पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र हा अनुभव पुढचा चेंडू घेऊन कसा येणार हे पाहणं. हा चेंडू आपण पाहिला, शॉर्ट फाईन लेगला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलं जाते. ओमकार पाटील आपण पाहू शकाल, पंच इशारा करतात लेग स्टंपच्या बाहेरून जाणार हा चेंडू व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पालन पंच उदयजी तांडेल मैदानामध्ये करत असताना व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणारी सिंगलला धावफलक पुढे जाते. 36 धावा स्कोर कार्डवर, 36 रन्स. खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेत असताना यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळतात. यावेळेस उस्मानच्या पॅटमधून अजून एक तडाखा बसलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट, 6 धावांकरता. माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी तर या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत रायगडचा टायगर उस्मान पटेल यांनी. जर या चेंडूवर षटकार लगावला तर नेक्सेस चे पार्टनर निलेश भाई पटेल यांच्याकडून तब्बल 10,000चं पारितोषिक उस्मान पटेलला मिळणार. क्या बात आहे. चेंडूवर षटकार लावा आणि तब्बल 10,000 रुपये जिंकण्याची ही नामी सुवर्ण संधी उस्मान पटेलसाठी. सर्वांचं लक्ष लागलंय 10,000 रुपयांचं पारितोषिक मिळवणार का. लगातार 2 षटकार चढवले जातात शंकरदादा मात्रे यांच्या गोलंदाजीवर. अनुभव आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र आक्रमकपणा आहे आणि असा मिलाप मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दडपण वाढवलं जातंय. यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहिला, त्यावेळेस मात्र विकेटच्या मागे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण ओंकार पाटीलच्या माध्यमातून. पंच आमच्याकडे बळालेत. व्हाईट बॉल म्हणजे ही संधी बरकरार असेल. अजून ही संधी गेलेली नाहीये. डॉट सिलिमिडोपला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. उस्मान पटेलवर दडपण वाढवण्याची व्यूहरचना ऐकली जाते विशाल जेतेकर कडून, परंतु या व्यूहरचनेला मात्र दाद देणार का उस्मान पटेल. त्यावेळेस उस्मानच्या पॅटमधून हा चेंडू मात्र काळजाचा ठोका चुकला होता. इथे मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय, परंतु चौकारानिशी. मैं हूं खलनायक शंकरदादा मात्रे यांचं हे दुसरं षटक, परंतु या दुसऱ्या षटकाचं पृथक्करण आपण पाहिलं तर मागचे 5 चेंडूंवर लगातार 5 मोठे फटके आलेत. उस्मानसाठी हा चेंडू पंचांच्या बाजूने निघून जातोय स्क्वेअर लेग रिजनकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकेरी धाव घेतली जाते. बऱ्याच अवधीनंतर सिंगल पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 48 रन्स 48 या आकड्यावर. फार मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना कारण 2 दिग्गज फलंदाज आणि त्यामध्ये मात्र पहिल्या विकेटच्या तलाशमध्ये आहे तो अर्थातच नेहा एंटरप्राइजेस वरचेवळे संघ. विकेटसाठी पारितोषिक सुद्धा लावलेत. श्रीनंद जितेकर पारगाव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर अर्थातच नेहा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रामशेठ खरे त्यांच्याकडून 2 विकेटसाठी लगातार 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु विकेट मिळत नाहीये. यावेळेस हा चेंडू यास ब्रेक थ्रू देतोय शंकरदादा मात्रे. यावेळेस मैदानामधून चालतं केलंय. नाशिक का आशिक मुन्ना शेखला परतावं लागतंय. पॉइंट रिजनला मात्र जेल टिपला जातोय अंगद पाटीलच्या माध्यमातून आणि मुन्ना शेखची खेळी संपुष्टात. दीपक सर, या ठिकाणी पैशांचा अक्षरशः पाऊस पडतोय. एक संधी हुकली रायगडच्या टायगरची, पण दुसरी संधी आलेली आहे. जर त्याने बॅक टू बॅक 3 षटकार आता लगावले तर भगवती ग्रुपचे एमडी नारायण भाई यांच्याकडून तब्बल 20,000चं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. बक्षिसांची खैरात केली जाते. खऱ्या अर्थानं पैसे लुटले जातात खेळ पाहण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न. उमर खान येतो याच्या नावानं हा संघ ओळखला जातो.
उमर खान स्ट्रेट टू द बॉलर, पहिला चेंडू निरकून पाहिला. यावेळेस डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळालं. शंकरदादा मात्रे गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं. पहिले 3 चेंडू आघात केल्यानंतर मात्र कमबॅक केलं जातंय. या षटकामध्ये तब्बल 19 धावा वसूल केल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण धावा पाहतोय त्या तब्बल 48 धावा. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तुम जैसे चूड़ियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूड़ियों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है. तर 3 षटकांचा खेळ संपला. 48 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर वरच्या ओळी संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहू शकाल रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय तेजस्वी म्हात्रे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत एक युवा नेते म्हणून ओळख आहे आकाशजी वाघमारे साहेब त्या ठिकाणी आहेत. वीरू गावंड 70-70चे मॅनेजर म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वजण सामना पाहतात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. त्याचबरोबर सौरभ पाटील पारगावचे फेमस ते सुद्धा या ठिकाणी सामना पाहतात. 48 धावा स्कोर कार्डवर लागल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकं येणं बाकी आहे. स्लॉगवरची षटकं आणि षटक दिलं जात आहे. बामण डोंगरी संघाचा गोलंदाज जादुई गोलंदाज कल्पेश ठाकूरला पहिल्या चेंडूवर यावेळेस मात्र ऑन ड्राईव्हचा एक्सलंट फटका. 7 धावां करता षटकार. मला घाबरला. मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ जाती छोड़ दिया जाए, मार दिया जाए कि छोड़ दिया जाए. थँक्यू डीजे. षटकाराच्या सहाय्यानं अर्धशतक धावफलकावर लागलंय. राधे एंटरप्राइजेस चिरले संघाच्या तब्बल 54 धावा. उस्मान ठोकतोय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू चाललाय. 6 धावां करता खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. भगवती ग्रुप नारायण भाई यांच्याकडून जर या चेंडूवर षटकार आला तर तब्बल 20,000 रुपये आणि निलेश भाई पटेल यांच्याकडून 10,000 रुपये, म्हणजे हा षटकार पडणार आहे तब्बल 30,000 रुपयांना. आणि या चेंडूवर जर षटकार मारला तर कल्पेश ठाकूरसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय ते गुलशन म्हात्रे यांच्याकडून. 30,000 रुपयांचा षटकार पाहायचा आहे. यावेळेस मात्र हा योग येत नाहीये. मागच्या षटकामध्ये सुद्धा ही संधी हुकली, याही षटकामध्ये ही संधी मात्र हुकते. परंतु या संधीपेक्षा संघ महत्वाचा या दृष्टिकोनातून मात्र उस्मान खेळतोय. लाजवाब कामगिरी आतापर्यंत केले ते राधे एंटरप्राइजेस चिरले संघ. सर तब्बल 30,000 रुपयाचं पारितोषिक होतं. नक्की संधी हुकली जाते. पाहायला गेलं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये एवढी मोठी पारितोषिकं सुद्धा नसतात, परंतु या ठिकाणी षटकार हॅट्रिक साठी 30,000 रुपये. कल्पेश ठाकूर हा चेंडू लॉफ्ट केलाय, हवेमध्ये आहे, पाहायचंय. त्या ठिकाणी टायमिंग सुद्धा जुळलंय आणि उमर खानच्या माध्यमातून पहिल्या धावा स्कोर कार्डवर षटकारानं मात्र खातं खोललं जात आहे. रन 67 रन्स. आज मात्र ही फलंदाजी पाहिली महेश पात्रे सर तर हे फलंदाज जणू काही एखादे कारखानदार वाटायला लागलेत आणि गोलंदाज म्हणजे वेड बिगार मजूर वाटायला लागलेत. असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अक्षरशः चिंधड्या उडवल्या जातात, परंतु यावेळेस मात्र मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर कल्पेश ठाकूर मॅन फ्रॉम बामण डोंगरी. 4 चेंडूंमध्ये 3 षटकारांचा मार खाल्लाय कल्पेश ठाकूर. यावेळेस मात्र महागडा ठरतोय. सो कल्पेश ठाकूर नेहमी ग्रामीण क्रिकेटमध्ये किफायतशीर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. याच्या खात्यातली 2 षटकं जी असतात ती अक्षरशः पाहायला गेलं तर फलंदाजांना खेळता सुद्धा येत नाहीये, परंतु हे समोर व्यावसायिक खेळाडू आहेत. इथे मात्र कल्पेश ठाकूर महागडा. अकुट टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र चकवा दिलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवतोय. ही कसब आहे या गोलंदाजाकडे. कुठेतरी मी म्हणेन पहिल्या 3 चेंडूमध्ये टप्पा पासून थोडासा वंचित राहिला होता. कुठेतरी समोर जे खेळाडू आहे ते दडपण पाहायला मिळालं होतं. स्लोवर पण केला होता.
इथे हा चेंडू लॉंग ऑन रिजन कडे येतोय. एकदा अंगद पाटील चेंडूला उचलणार, सिंगल घेतली जाते. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 68 या आकड्यावर. 68 रन्स ऑन स्कोर कार्ड. फार मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. तब्बल 20 धावांचं हे षटक आपण पाहिलं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात 68. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. नक्कीच वाढदिवसानिमित्त ही शृंखला आपण पाहताय. आदरणीय प्रतापरावजी देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शृंखलेचं आयोजन, दर्जेदार आयोजन पाहायला मिळतंय. आपण सामना पाहताय. एका बाजूला नेहा एंटरप्राइजेस वरचे ओढे, अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा संघ रायगड ग्रामीणचा संघ, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा संघ राधे एंटरप्राइजेस चिर्ले, अर्थातच उमर 11 मुंबई. दोन दिग्गज संघांमध्ये ही लढाई सुरू आहे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल मयूर वाघमारे, देवतगावचा हा खेळाडू. कालच त्याचा वाढदिवस होता. मोठ्या उत्साहामध्ये याही मैदानावर आपण त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला होता. मयूर वाघमारे देवतगावची शान. खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये, अक्षरशः कमी वेळामध्ये यानं मात्र 7 समुद्र पार जाण्याचं स्वप्न उराशी बाळगले आणि लवकर त्याचं स्वप्न हे पूर्ण सुद्धा होऊ शकतं. पहिला चेंडू निर्धाव टाकला. समोर फलंदाज आपण पाहताय उमर खान, ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो. देवतगावचा हा खेळाडू, परंतु यानं प्रभावित केलंय. पावसाळी क्रिकेटमध्ये डिंगडॉंग या प्रतिथयश संघाकडून खेळला आणि पाहायला गेलं तर आता मात्र या रायगड ग्रामीण क्रिकेटकडून खेळायला पाहायला मिळेल. कव्हरच्या दिशेमध्ये हा कव्हर ड्राईव्हचा फटका. टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. कल्पेश ठाकूर येतोय. चेंडू खाली, सिंगल घेतली जाईल. हे षटक स्लॉग ओव्हरचं आहे. या षटकामध्ये मात्र कमबॅक करावा लागेल, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातोय. मयूर वाघमारे या गोलंदाजाकडून पहिल्या 2 चेंडूंवर दिली अवघी 1 धाव, परंतु आता मात्र स्ट्राईकला येतोय तो पुन्हा एकदा उस्मान पटेल. उस्मानसाठी हा चेंडू वेट केला. या ठिकाणी बॅलन्स ट्रान्सफर केलं. स्क्वेअर ड्राईव्हचा लाजवाब फटका. 1 टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. नाही सुख मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यानं. आयलो पायाशी 46 रन्सवर नॉट आउट आहे उस्मान पटेल. मयूर वाघमारे यावेळेस मात्र उस्मानच्या बॅट मधून मात्र आसमान दाखवला जात आहे. चेंडू हवेमध्ये परतावं लागेल निराश मानेनं. 46 धावांची खेळी याच ठिकाणी मात्र संपुष्टात येते. परंतु 46 धावांच्या खेळीसाठी मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय लाजवाब आणि अफलातून इनिंग मात्र मैदानामध्ये साकारले. समानाचा मान घेऊन घेतान बदल्या कारले डोंगराव पाठभूमी अंगण तुझे संगान. सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल, उस्मान पटेल साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मिस केलं अर्धशतक मी तर म्हणेन. 4 धावांची गरज होती 50 साठी नक्कीच, परंतु संघाला मात्र सुस्थितीमध्ये, सेफ कंडिशन मध्ये नेऊन ठेवलंय. बिलाल जातोय, परंतु यावेळेस मात्र अजून एक दर्जेदार स्ट्रोक. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा 4 धावांकरता उमर खानच्या बॅट मधून चौका. साठवलेलं गाठड बया, नेलं साठवलेलं गाठड बया, केलं पब्लिकचं वाटुळ बया. 77 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र मयूर वाघमारेचा हा चेंडू आपण पाहिलात वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे जातोय. मिसफील्ड पाहायला मिळतंय. दडपण जाणवतोय या खेळाडूंवर, कारण पाहायला गेलं तर जो आघात बसलाय, जो तडाखा बसलाय धावांचा, चुका तर होणारच. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 79 रन्स. फायनल स्कोर कार्ड आपल्या समोर येतोय. 79 धावा स्कोर कार्डवर. 80 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये, परंतु खेळ हा रंजक होणार, कारण रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये धुरंधर आहेत. विश्वजित माद्रे, अभ्या मान फ्रॉम दापोली, ओंकार पाटील, ऋषी नाईक, विशाल जितेकर, एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू. अंगद पाटील आहे, मयूर वाघमारे आहे, कल्पेश ठाकूर आहे, किरण पवार सारखा खेळाडू आहे. त्यामुळं हा खेळ रंजक होणार हे मात्र निश्चित.
हॅलो बारक्या कांबळेसारखा धुरंधर या संघामध्ये आहे. त्यामुळं येणारे 30 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 80 धावांची. परंतु या 80 धावांना सामोरं जाताना मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपण कुठेही जाऊ नका, मी मात्र इथेच थांबतोय. आपण मायक्रोफोनवर वळणार मुंब्रा गावचा आवाज शहजाद शेख. हॅलो धन्यवाद दीपक सर. मित्रांनो, आपण ज्या उद्देशाने टुर्नामेंटचं आयोजन केलंय तो उद्देश यश प्राप्त होताना या ठिकाणी आम्हाला दिसतोय. कारण तब्बल आतापर्यंत या सील्ड चॅरिटेबल ट्रस्ट अनाथ आश्रमासाठी आजच्या या रात्रीमध्ये आतापर्यंतचा विचार केला तब्बल 1,30,000 रुपये जमा झालेत आणि 3 रात्रीमध्ये तब्बल 2.25 लाख रुपये जमा झालेले आहेत. आणि एक बॅरल चेक आहे तो साक्षी इनामपुरी यांच्याकडून आलेला आहे. अशी टोटल 2.25 लाख आणि एक बॅरल चेक एवढी अमाऊंट या ठिकाणी आमच्याकडे जमा झालेल्या आहेत. मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की या सर्व देणगीदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि या दरम्यान राहुल मेहता साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी ॲडव्होकेट समीर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. या दरम्यान मैदानावर ज्यांचं आगमन झालंय ते आनंदभाई तारेकर पारगाव. आपण आताच गीत ऐकलं आई तुझं देऊळ या गाण्याचं चित्रीकरण केलंय. समीर साहेबांच्या वतीनं आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावा. आनंदभाई तारेकर यांना विनंती असेल की आपण मंचावर यावा. या ठिकाणी साहेबांचं स्वागत केलं जात आहे. समीर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचं स्वागत केलं जात आहे. आज या 3 रात्रीमध्ये दीपक सर, शेजाद सर, मी निश्चित माफी मागेन पाहुण्यांची, कारण मॅच चालू असताना वेळ फार कमी आमच्याकडे. तरी सुद्धा चुकून जर कोणाचं स्वागत राहिलं असेल तर मी मनाच्या अंतःकरणापासून आपली माफी मागतोय. आम्हालाही समजून घ्या. प्रेक्षकगण युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा बघत आहेत, त्यामुळे आम्ही तर अमित मेहता साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी ॲडव्होकेट समीर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. दीपक बडे नांदगाव यांच्याकडून तब्बल आम्हाला 8 शर्ट 8 पॅन्ट नवीन कपडे या ठिकाणी दिले. त्यांचंही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. तर मी वकील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. आणि आम्ही सांगितलं होतं की जुने कपडेही चालतील, पण मित्रांनो येणारा प्रत्येक माणूस हा नवीनच कपडे घेऊन येतो. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. खऱ्या अर्थानं आमचे लाडके सन्मान्य प्रतापराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं या टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलं आणि आमचे लाडके आयोजक समीर शांताराम म्हात्रे. आणि तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत जशी अमाऊंट होती त्यांची अनाउन्समेंट झाली की 2.25 लाख आणि एक बॅरल चेक आणि कपड्यांचा जर विचार केला तर तब्बल एक ट्रक भरेल एवढे कपडे या ठिकाणी जमा झाले आहेत. पण घेऊन चलतोय मैदानावर शहजाद शेख यांच्याकडनं. थैंक यू सो मच सर. अनिकेत सानाब एक बेहतरीन गेंदबाज के रूप में जाने और पहचाने जाते हैं. अंधेरी के रहीवासी इस वक्त गेंदबाजी की कमान पर. पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी. गेंद जाती हुई शरीर पर टकराती हुई और गेंद इस वक्त डॉट के रूप में परिवर्तित होती हुई. इस वक्त रायगढ़ का सबसे बड़ा सितारा, एक तो उस्मान पटेल की हम तारीफ करेंगे, 47 रन उन्होंने जड़े हैं. अच्छी शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन. रायगढ़ का टाइगर जिसे कहा जाता है, और वाकई में वो टाइगर ने जो परफॉर्मेंस किया इस 360 ग्राउंड के अंदर लाजवाब. इस वक्त विश्वजीत मात्रे, एक बड़ा नाम, निक नेम की अगर बात करें प्यार से इन्हें अभ्या कहा जाता है. इसी बीच ये गेंद इस वक्त घुटनों को जमीन में गाड़कर बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, लेकिन फिर से एक बार वही तरीके का दृश्य. इनर एज देती हुई गेंद थी, थोड़ा सा ट्रेवल करती हुई गेंद नजर आई. कीपर ने गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में. इस खिलाड़ी का बल्ला चला तो फिर ये खिलाड़ी भी मुंह तोड़ जवाब देने में पीछे नहीं हटेगा, क्योंकि ये बल्लेबाज ने अपने नाम पर लगभग 5
6 बाइक अपने नाम कर चुके हैं। इस बार ये करारा प्रहार किया है, गेंद हवा में, अशरफ गेंद के नीचे, कोई गलती नहीं, कोई चूक नहीं। जंगल में शेर के हाथ से शिकार छूटना और बिल्कुल अशरफ के हाथ से ग्राउंड में कैच छूटना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। तर या दरम्यान 13 फेब्रुवारी रोजी आर्य दत्ताशेठ मुंगाजी, आर्य त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं टुर्नामेंटचं आयोजन आहे। 1 नंबर 50,000 रुपये, 2 नंबर 25,000 रुपये आणि एंट्री फी फुकट असणार आहे, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। आणि याच मैदानावर कुठेही जाऊ नका, परत यायचं आहे तुम्हाला 29, 30, 31 तारखेला 30+ करायला याच मैदानावर, कारण अष्टविनायक स्पोर्ट्स आयोजित 1 लाखाची टुर्नामेंट याच मैदानावर होणार आहे 30+ ला। शहजाद सर, क्या बात है, 31 को भी एक प्रतियोगिता, बहुत ही बढ़िया। साल के हर महीने में क्रिकेट ही क्रिकेट हो, हम ये चाहते हैं। बिल्कुल डे में रखी गई है क्रिकेट प्रतियोगिता, लेकिन 31 में जरा संभाल के रहिएगा, क्योंकि आप जिस तरीके से 31 मनाते हैं आजकल के यंगस्टर्स, उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा थोड़ा सावधान रहिएगा, अपने आप को सेफ रखिएगा। चलिए मैच की तरफ फिर से एक बार रुक करेंगे। इस बार बड़ा हिट करना चाह रहे थे बार के, लेकिन बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं, गेंद सुरक्षित डॉट के रूप में रही। जीत के लिए 80 रनों का पीछा करना है, 80 रन बनाने हैं। रनों की रन संख्या अब तक के अकाउंट ओपन नहीं करने दिया इस गेंदबाज अनिकेत सानप ने। एक बड़ा नाम है, बेहतरीन गेंदबाज है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन करते हैं, अपनी टीम के लिए लाजवाब गेंदबाजी इस वक्त अनिकेत की जारी है। इस बार बहुत ही बढ़िया ड्राइव किया है, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए दंदनाता चौका। इस 4 रन के साथ खुला है अकाउंट टीम का, और इस वक्त बारकिया ने अपना खाता खोला है 4 रनों के साथ। तो बिल्कुल जीत के लिए 80 रनों की दरकार। इस बीच ये गेंद इस बार रिवर्स स्ट्रोक करने का प्रयास किया, इसे 2 धारी तलवार माना जाता है। इस स्ट्रोक को लगा तो तीर, नहीं तो कंफर्म फकीर। गेंद रही डॉट के रूप में, इस डॉट के साथ साथ ओवर की हुई समाप्ति, और 1 ओवर की समाप्ति के बाद इस वक्त स्कोर कार्ड पर स्कोर दर्शाता हुआ 4 रन। 4 रन हो चुके हैं। दोस्तों आप देख रहे हैं नेक्सस ट्रॉफी 2018, आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है। इस वक्त एक बड़ी भिड़ंत, इस वक्त एक बड़ी मैच आपके सामने नजर आती हुई। एक तरफ हम देख सकते हैं मुंबई के जाने माने पहचाने खिलाड़ी, तो दूसरी तरफ रायगढ़ क्षेत्र के एक होनहार टीम। किरण पवार, आपने अगर 3 6 से जड़े शिव कृपा इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर महादेव भाई पटेल साहब की तरफ से 15,000 रुपए की रोक इनामी राशि। आज जाकर यह चीज का एहसास हो गया कि जो नोटबंदी का दौर था वो खत्म होता हुआ। इतनी बड़ी बड़ी इनामी राशि लग रही है, आपके अंदर टैलेंट है, आप में हुनर है, आप कमा सकते हैं ये इनामी राशि। तो बिल्कुल चलते हैं फिर से एक बार ग्राउंड की तरफ। छोटा सा कद है बिल्कुल, लेकिन होनहार बल्लेबाज किरण इस वक्त बल्लेबाजी की कमान पर। किरण पवार आज के दिन ही 50 मुकम्मल की है इन्होंने डे के क्रिकेट में। इस बार ये बेहतरीन स्ट्रोक, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, खिलाड़ी मौजूद, सेफ हैंडेड कैच, विकेट का बदम होता हुआ। शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी, राम की निकली सवारी, राम की लीला है प्यारी, राम की निकली सवारी, राम की लीला है प्यारी। एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता। थैंक यू डीजे। इस वक्त विकेटों के बीच में ओमकार पाटिल, एक बड़ा नाम, STCPL में पहली हाफ सेंचुरी जड़ने वाला ये खिलाड़ी ओमकार पाटिल। बिल्कुल काफी सिंपल खिलाड़ी है, स्टाइलिश प्लेयर के रूप में जाने और पहचाने जाते हैं। और मैं जरूर सभी को बताना चाहूंगा कि मेरे भी लोकप्रिय खिलाड़ी हैं, मैं भी इन्हें बहुत पसंद करता हूं, इनका क्रिकेट बहुत पसंद करता हूं। नवीन कश्यप, इस खिलाड़ी की अगर बात करें, यूपी से ये क्यों आया है, यूपी से इसने आकर ये चीज प्रूफ की है कि मैं किरण पवार को शांत कर सकता हूं। इन्होंने पहली गेंद पर ही अपना विकेट हासिल किया। किरण पवार जैसे खिलाड़ी को पवेलियन की राह लौटाने में कामयाब रहे। नवीन कश्यप की अगली गेंद, इसी बीच ये गेंद, इस बात तेज तर्रार गेंद थी, बैकफुट पर अटकर जगह बनाकर खेल दिया, गेंद जा रही है
डीप पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए फरार। प्यार से करेंगे सबका स्वागत। प्यार से करेंगे सबका स्वागत। बिल्कुल इस वक्त 70 स्पोर्ट्स की तरफ से लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं। ऑल ओवर वर्ल्ड में ये टेलीकास्ट जारी है। दुबई से अभी अभी मोहम्मद, जो कि बिल्कुल उस्मान पटेल के काफी बड़े फैन हैं, उन्होंने ये चीज जाहिर की कि ये वक्त उस्मान पटेल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है। 8,500 लोग इस मैच का आनंद ऑनलाइन लेते हुए सक्सेसफुल टूर्नामेंट इस वक्त आप देख रहे हैं। इस बार ये गेंद काफी तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी और ये गेंद जाती हुई थर्डमैन के क्षेत्र में, लेकिन कोई रन नहीं, गेंद रही डॉट के रूप में। ओमकार की अगर बात करें तो इस वक्त अगर इनकी कार रनों की चल गई तो फिर ये रनों की रन संख्या पार कर सकते हैं। इनके अंदर हुनर है, इनके अंदर टैलेंट है, इनके अंदर पहचान है। इस बीच ये गेंद इस बार चेंज ऑफ पेस करने का प्रयास, गति में थोड़ा सा मिश्रण किया, गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप करने का प्रयास किया। टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद में उछाल के साथ साथ स्विंग देखने मिली। अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल घोषित किया। अतिरिक्त रनों में 1 रन जरूर शुमार होता हुआ। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार नवीन। इस बार फुल लेंथ गेंद थी, बिल्कुल फिर से एक बार वाइड बॉल का इशारा। शादी का सीजन है, पहला वाइड समझ लीजिए शादी का तोहफा, दूसरा वाइड अगर करते हैं तो समझ लीजिए हनीमून पैकेज, तीसरा वाइड करते हैं तो समझ लीजिए बच्चे का नामकरण, अगर चौथा किया तो आपका डिवोर्स फिक्स। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। इस बार बढ़िया स्ट्रोक करने का प्रयास, गेंद को दिशा दी, गति का फायदा उठाया, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। क्या बात है, ओमकार के बल्ले से रनों की गति जारी है। हर गेंद पर प्रहार करने की कोशिश कर रहे हैं। उन्हें पता है 80 रन का टारगेट यहां पर चेस करना है, तो फिलहाल यहां पर बड़े स्ट्रोक लगाने जरूरी। काफी समर्थक इस वक्त ग्राउंड के अंदर इस मैच का आनंद लेते हुए 8,500 से 9,000 के आसपास प्रेक्षक यहां पर YouTube पर इस मैच का आनंद ले रहे हैं। इस बार ओमकार के बल्ले से निकलता हुआ एक और दंदनाता स्ट्रोक, अंपायर के इशारे का इंतजार। अंपायर का इशारा कितने रनों पर परिवर्तित होगा ये हम जरूर जानना चाहेंगे। बेहतरीन आयोजन, बेहतरीन नियोजन और ये क्रिकेट की मेजबानी जरूर आप तक के पहुंचाती हुई 70 स्पोर्ट्स की टीम। लेकिन यहां पर हम एडवोकेट समीर सर की हम तारीफ करना चाहेंगे। युवा है, उन्हें पता है कि क्रिकेट जो दूसरा धर्म माना जाता है, उस धर्म के अनुसार इस टूर्नामेंट को रखा गया। ओवर की समाप्ति हुई, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 18 रन। बिल्कुल मान्य श्री प्रताप राव देशमुख साहब के जन्मदिन के अवसर पर इस टूर्नामेंट को रखा गया था और बिल्कुल इस टूर्नामेंट को रखने में सबसे बड़ा श्रेय हमारे हरदिल अजीज यंग डैशिंग पर्सनैलिटी एडवोकेट समीर मात्रे साहब, इनका काफी बड़ा योगदान रहा। और ये मेरा सौभाग्य रहा समीर सर कि आपने मुझे ये सुनहरी संधि दी इस मंच पर, उसके लिए आपका मैं बहुत बहुत आभार प्रकट करूंगा। श्रद्धा से ज्ञान मिलता है, योग्यता से स्थान मिलता है और नम्रता से मान मिलता है। अगर ये तीनों चीज मिल जाए तो समीर सर आप जैसा इंसान मिलता है। तो फिर से एक बार ग्राउंड की तरफ जरूर हम अपना रुख करेंगे। क्रिकेट सिर्फ क्रिकेट है। आजकल की जनरेशन जो क्रिकेट से दूर है वो जरूर इस क्रिकेट का आनंद ले, भले से मोबाइल पर ले, क्योंकि आजकल इंटरनेट ने सबके जहन में घर कर लिया है। इस बार अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार गेंदबाज। इस बार ये अच्छी गेंद थी, तेज तर्रार गेंद थी और बिल्कुल यहां पर रवि लिंगा जो कि कीपिंग कर रहे हैं, उनके शरीर पर गेंद जा टकराई है। क्लोज कीपिंग करना दोस्तों काफी डेंजर होता है। आपको पहनी निगाहें चाहिए। ये देखिए, ये है प्रोफेशनल खिलाड़ी, इन्हें भी गेंद लगती हुई, इन्हें भी चोट लगती हुई। ये प्रोफेशनल खिलाड़ी ऐसे नहीं बने, इन्होंने पहले पसीना बहाया, धूप में अपना कलर जलाया और उसके बाद जाकर ये बने हैं प्रोफेशनल खिलाड़ी। इस बीच ये गेंद
इस बार ये तेज तर्रार गेंद थी, लेकिन आउट ऑफ द ऑफ स्टंप काफी ज्यादा बाहर रही। वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ और यहां पर अतिरिक्त रनों में 1 रन और शुमार होता हुआ। बिल्कुल इसलिए कहा जाता है एक्सरसाइज करिए, क्रिकेट खेलिए, स्पोर्ट्स में इंटरेस्ट लीजिए। अगर आप फिट रहेंगे तब जाकर आप हिट रहेंगे। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। इस बार बैकफुट पर जाकर कट किया, पॉइंट और गली के बीच में से गैप ढूंढ निकाला, गेंद जाती हुई 4 रनों के लिए। अंपायर का इशारा, सोने पे सुहागा, नो बॉल 4 रन। थैंक यू डीजे। इस चौके की मदद से स्कोर ने लगाई छलांग, स्कोर जा पहुंचा है इस वक्त लगभग 24 रनों पर। क्या कहा जाए, नो बॉल पर 4 रन, यानी 10 रुपए की लॉटरी में 1 लाख का प्राइज निकलता हुआ 4 रन के साथ। प्रीहिट जारी है। इस बीच ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर कट किया, गली के क्षेत्र में उमर खुद तैनात। उमर के भी यहां पर फैन काफी ज्यादा मौजूद हैं, इस मैच का आनंद लेने के लिए यहां पर आए हैं। उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। बिल्कुल कुछ वक्त पहले हम जब ग्राउंड में घूम रहे थे उस वक्त उमर के फैनों ने हमसे मुलाकात की, खासकर उमर से मिलने आए हैं। और बहुत से खिलाड़ी दर्शक ऐसे हैं जिनको उनको निक नेम से पहचाना जाता है, उमर के। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर रिवर्स स्ट्रोक करने का प्रयास किया था, लेकिन बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं रही। गेंद सुरक्षित कीपर के दास्तानों में। बिलाल शेख बहुत ही बढ़िया खिलाड़ी, बेहतरीन खिलाड़ी, भिवंडी के रहीवासी हैं, लेकिन क्रिकेट की अगर बात करें तो लाजवाब क्रिकेट। अगली गेंद लेकर तैयार, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, अनिकेत खुद गेंद के नीचे। ओ यहां पर अनिकेत ने कैच छोड़ने के बाद देखिए उन्हें चोट जरूर लगी है। 6 हैट्रिक अगर यहां पर मुकम्मल करते हैं। नेहा एंटरप्राइजेस के कोई भी बल्लेबाज 6 की हैट्रिक पूरी करते हैं तो उनके शुभ नेक्सस डायरेक्टर नीलेश पाटिल साहब की तरफ से, पटेल साहब की तरफ से 15,000 की इनामी राशि। क्या बात है। यहां पर मैं तो ये नहीं कहूंगा कि बैंक आई है, एटीएम आया है, पूरी के पूरी बैंक उठकर आई है आज। बिल्कुल पैसे की बरसात, नोटबंदी का असर पूरी तरीके से खत्म हो चुका है, ये जरूर कहा जाएगा। सैदा सर, मुझे तो ऐसा लग रहा है जैसे मैं किसी बैंक के कैशियर के सामने बैठा हूँ। सिर्फ 500 के और 2000 की हरियाली है। बिल्कुल, आज आप ही कैशियर हैं। आपके हाथ में ही सब नोट जमा हो रही हैं। इस बीच ये गेंद, इस बार ये गेंद बढ़िया गेंद करने का प्रयास, कामयाबी जरूर मिलती हुई। गेंद रही डॉट के रूप में। ओवर की समाप्ति की घोषणा होती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डाले तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 30 रन। लेते हैं एक छोटा सा डीजे ब्रेक, फिर उसके बाद आपके साथ जुड़ेंगे हम जरूर। कौन कौन नाचना? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊं क्या। तर गजानन घरत यांच्या वरचेवले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। थैंक यू सो मच। हमारे जितने भी मुख्य अतिथि उपस्थित हैं उनका फिर से एक बार दिल की गहराइयों से वेलकम है, स्वागत है, सुस्वागतम। आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत नेक्सस ट्रॉफी 2018 में। इस बार ये गेंद तेज तर्रार गेंद, गति पर कंट्रोल नहीं। इसलिए कहा जाता है कि अगर आप हाईवे पर आपकी गाड़ी दौड़ रही हो 100 या 150 की स्पीड में, कंट्रोल नहीं होगा, एक्सीडेंट जरूर होगा। इसलिए कंट्रोल होना जरूरी, या गेंदबाजी हो या फिर ड्राइविंग हो। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन चलिए गेंद जाती हुई आउट ऑफ पार्क 6 रनों के लिए। क्या बात है। 500 रुपए की इनामी राशि इस वक्त बल्लेबाज के हिस्से में आती हुई। ओमकार पाटिल, एक बड़ा नाम, रायगढ़ के क्षेत्र में इसने अपने नाम की छाप छोड़ी है। 2 गेंदों पर 2 6 और लगाते हैं तो 15,000 के मालिक बन सकते हैं। निश्चित या ठिकाणी एका षटकारासाठी गजानन घरत वरचेवले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे।
इस वक्त आउट ऑफ पार्क गेंद जरूर गई है। टाइमिंग देखिए, लाजवाब प्लेसमेंट, सोने पे सुहागा, ताकत का थोड़ा सा कॉम्बिनेशन। गेंद हवाओं के संग झूमती हुई, सितारों को चूमती हुई, बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए निकलती हुई। बेहतरीन स्ट्रोक का दोस्तों आप देख रहे हैं, एक बेहतरीन आन बान शान की ट्रॉफी, नेक्सस ट्रॉफी। एक कामयाब आदमी के पीछे एक औरत का हाथ होता है, लेकिन एक कामयाब टूर्नामेंट के पीछे एक स्पॉन्सर का भी हाथ होता है। तो बिल्कुल हम धन्यवाद करते हैं माननीय श्री प्रताप राव देशमुख साहब, जो एक स्पॉन्सर के रूप में आए, जन्मदिन के अवसर पर हमें इतनी बड़ी क्रिकेट की मेजबानी दी, उनका हम धन्यवाद जरूर करते हैं। इस वक्त आड़े बल्ले से खेलने का प्रयास था। इस स्ट्रोक को क्या कहा जाए? इस स्ट्रोक को यही कहा जाएगा कि गेंद को खेलना चाह रहे थे काशी, लेकिन गेंद पहुंची वाशी। चलिए, फिर भी 2 रन जरूर मिलते हुए इस 2 रन के साथ रनों की रन संख्या जा पहुंची है इस वक्त 39 रनों पर। 10 गेंदों में 41 रन की जरूरत। तेज तर्रार गेंदबाज फिर से एक बार गेंदबाजी की कमान पर नजर आते हुए। सद्दाम यूपी से ये यूं ही नहीं आए हैं, इन्हें खासकर गेंदबाजी के लिए बुलाया गया है। देखिए इनकी गेंदबाजी, लय में गेंदबाजी करते हैं। ये 6 महीने लगभग यहां रुकेंगे, 6 महीने, फिर बारिश में ये फिर अपने घर की तरफ रवाना होंगे। ये है यूपी से आए खिलाड़ी और इनकी गेंदबाजी में पहनापन देखिए, खूबसूरती देखिए, लाजवाब गेंदबाजी करते हैं। इसलिए कहा जाता है कि अगर आपको हीरे की तलाश हो तो उससे पहले कोयले की खान से निकाला जाता है, फिर उसे तराशा जाता है, जब जाकर उसकी कीमत होती है। नहीं तो हीरा एक पत्थर ही कहलाता। इस बार अगली गेंद लेकर तैयार, गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर बड़ा हिट करने का प्रयास। गेंद आती हुई वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में। अशरफ, एक खूबसूरत चेहरा जिसे माना जाता है टेनिस क्रिकेट में एक स्मार्टी, जो ऋतिक रोशन की छवि रखते हैं, बिल्कुल उनके पास ये गेंद परिवर्तित होती हुई और इस रनों के साथ रनों की रन संख्या जा पहुंची है 41 रनों पर। 7 गेंदे 39 रनों की जरूरत। इस वक्त चेंज ऑफ पेस, गति में थोड़ी सी छेड़छाड़, गति में छेड़छाड़ करें अच्छी बात है, गली मोहल्ले में छेड़छाड़ करना काफी खराब बात मानी जाती है। इसलिए इस वक्त गेंदबाज ने गति में छेड़छाड़ की, बल्लेबाज को फंसाया और यह गेंद रही डॉट के रूप में। हॅलो, या दरम्यान महादेव पटेल साहेब आणि महेश पटेल साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावा। वेलकम सर, आप सभी का हार्दिक स्वागत है। मंच पर आना है और मंच की शोभा आपको बढ़ानी है। हम आपका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। नेक्सस ट्रॉफी 2018 में आपका दिल की गहराइयों से वेलकम है, सुस्वागतम। चलते हैं मैच की तरफ। इस वक्त मैच में पूरी तरीके से पकड़ बना ली है फील्डिंग यूनिट टीम ने। राधे इंटरप्राइजेस शिरले, इस टीम ने पकड़ बना ली है, मजबूती बना ली है। इस मैच को पूरी तरीके से अपने आगोश में लेने की कोशिश की है। अंतिम और आखिरी ओवर जारी है। इस बार बैट का मोटा सिरा लेकर गेंद जाती हुई थर्डमैन के क्षेत्र में, बिल्कुल वहां पर खिलाड़ी अनिकेत सानब मौजूद थे। अनिकेत ने गेंद को फील्ड किया। यहां पर मेरे ख्याल से 1 रन जरूर मिला है। 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। और जिस तरीके से माहौल आहिस्ते आहिस्ते ठंडा होता हुआ नजर आ रहा है, तो दोस्तों कहीं ना जाइएगा, इसके बाद एक मुकाबला बाकी है, फाइनल का मुकाबला बाकी है। बॉस फाइटर को आप देखोगे एक्शन में 2-2 हाथ करते हुए। क्या बात है, ओपन की टीम भिड़ेगी ग्रामीण के फाइनलिस्ट से, गांव वालों की टीम से। क्या बात है। इस बीच ये गेंद, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद रही हवा में, गेंदबाज खुद दौड़ लगाते हुए और ये काफी सुंदर कैच, विकेट का पतन। क्या बात है, इस टीम के पास 2 टाइगर हैं, एक बड़ा टाइगर, एक छोटा टाइगर। इस वक्त छोटा टाइगर गेंदबाजी करता हुआ नवाज खान, मैन फ्रॉम नागौर, इस वक्त गेंदबाजी पर। नवाज सज्जे होते हुए अपने बॉलिंग मार्ग पर परफेक्ट ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं अपनी टीम में। नवाज की ये गेंद प्रहार किया है,
और ये गेंद जाती हुई डीप वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन गेंद से आए। चुम्मा दे दे चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा 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 दे दे चुम्मा देर से आए लेकिन दुरुस्त नहीं आए, मैं तो यही कहूंगा। लक्ष्य काफी बड़ा था, पहाड़ के बिल्कुल हिमाचल पहाड़ के जैसा बिल्कुल कहा जाएगा, हिमालय पहाड़ के जैसा एक लक्ष्य यहां पर रखा गया था और उस लक्ष्य को पार करना काफी मुश्किल था। देखिए सिर्फ औपचारिकता ही बाकी रह गई है इस वक्त, यही कहा जा सकता है। विकेट का पतंग होता हुआ एक और झटका जरूर लगता हुआ। हॅलो, या दरम्यान गुरु म्हात्रे साहेब आणि वडवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं। या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपला पुष्प सुमनानी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो। ओटू सैजाद शेख। थैंक यू सो मच महेश म्हात्रे सर, रायगढ़ एसोसिएशन के उप अध्यक्ष हैं और जैसे ही इनका कॉल आया हमारी गाड़ी चालू हो गई, क्योंकि आप उप अध्यक्ष हैं, आपकी सुनना जरूरी है। अगली गेंद लेकर तैयार, गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार ये तेज तर्रार गेंद रही, बिल्कुल। चलिए मैच की हुई समाप्ति, जीत हासिल करी इस वक्त राधे इंटरप्राइजेज चिरले, कॉन्ग्रेचुलेशन। और इस मैच के मैन ऑफ द मैच उसी खिलाड़ी को बिल्कुल